ज्या गुत्तेदारांनी वेळेत काम केलं नाही, ज्यांनी ते काम केलं नाही त्याचे कुठं बैठक घेतली नाही, त्याच्याला कधी कोणी एखादं आढावा घेतला नाही, त्या आढाव्यातून तुम्ही विचारला पाहिजे होतं की काय होत नाही. मी ते रस्ते 6 महिन्यात कंप्लीट करून देणार असं तुम्हाला सर्वांना वचन देतो. आणि बीड जिल्ह्यात ना ज्या वेळेस मी खासदार होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचं माग असले पण दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक तरी इंडस्ट्री उभी करेल असा शब्द तुम्हाला सर्वांना सार्वजनिकांच्या साक्षीने देतो. आणि बीड जिल्ह्यात आता काय म्हणलं जात आहे की आम्ही विमा आणला. अरे विमा हा विषय तुमचा कुणाचा नाही, ही सरकारचं श्रेय असं म्हणणारा कार्यकर्ता मी नाही. आणि जर श्रेय घेताय तर 2020 चा विमा कुठे? 2020 चा विमा उस्मानाबादला मिळतोय, धाराशिवला मिळतोय, परभणीला मिळतोय, लातूरला मिळतोय, माझ्या बीडला का मिळत नाही याचा उत्तर दिला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आता सुद्धा कुणाला अग्रिम मिळाले, आमच्यासारख्या कुणाला मिळालं नाही, एखाद्याला मिळालं नाही. बोलायसारखे भरपूर होते पण जास्त काही न बोलता मी तुम्हाला एकच सांगाल, सिंचनाचा विषय एवढा मोठा आहे. नुसत्या सभेमध्ये माझं जे उद्दिष्ट आहे ते सांगतो तुम्हाला की बीड जिल्ह्यातल्या जनतेचं माझं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. भाषणात बोलणार नाही, ते करून दाखवल. येळेश्वरीच्या माध्यमातून मी करत असताना बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव द्यायचं काम मी येळेश्वरीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते करणार आहे. आता परत एक परवा टीका झाली छोटीशी त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने खूप मोठे. ते म्हणले बजरंग सोनवणेच्या शेतात काय पिकतंय बघावं लागेल. एवढ्या दिवस बघितलं नाही का तुम्ही? तुमच्याकडे सरकार आहे, तुम्हाला कसं बघायचंय तसं बघा, दुर्बिणीनं बघा, तुम्हाला कसं बघता येतंय ते बघा. आणि तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस आम्ही बघू की तुम्ही कसं बघणार आहे. त्याच्यामुळे काय चिंता करायची गरज नाही. माझी शेवटची विनंती आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी साहेबांसोबत राहील अशी शपथावर सांगितलंय, काम करत ते सांगितलंय. पण या गोष्टीतून यांनी आता दुसरं काय हातार काढणार मला माहित आहे, पण ती हात जाहीर नाही बोलणार कारण खूप वेळ कमी आहे सर्वांना बोलायचं. एवढं तुम्हाला किती गरम होतंय. मी एकच सांगतो, हात जोडून विनंती त्यांना करतो की बहीण भावाला तुम्ही एक झालात लवकर. पण बीड जिल्ह्यातली जनता आहे यांनी काय करावं. मला ज्या 5,09,108 लोकांनी मतदान दिलंय त्यांचा सन्मान करणं बजरंग सोनवणेचं काम आहे आणि त्याचा स्वाभिमान करण्याचं त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे हा निर्णय घेऊन परत निर्णय ना तुम्हाला आदरणीय साहेबांनी मला जयंत पाटील साहेब असतील आणि जयंत शरद पवार साहेबांनी सांगितलं की तू लोकसभेची निवडणूक लढायची म्हणजे लढायची, म्हणून मी ही निवडणूक लढत आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे की बाबा ही निवडणूक मी बजरंग सोनवणे म्हणून नाहीये तर तुम्ही सर्वजण बजरंग सोनवणे म्हणून लढा. आणि तुम्ही सर्वजण टीम लढा. प्रमुख कार्यकर्ते आहात, वार्डाचे नगरसेवक आहेत, सर्व सरपंच आहेत, सर्वजण प्रमुख आहात. तुम्ही जो काही शब्द द्याल खासदाराच्या अखत्यारीत येणारा तो शब्द प्रामाणिकतेने पूर्ण करणार असा शब्द सर्वांना देतो. आणि परत एकदा ही बीडची सभा आहे, मी कारण आपण एक छोटी खाली आपण बसलेलो एकत्र संवाद करायला, पण या सभेतून बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना मी जिथे ऊस आहे त्यांना आश्वासित करू इच्छितो. बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये ऊसाचा प्रश्न राजकारण होऊ देणार नाही, तो आम्ही आणायचा प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देतो. आणि मला माझं जे चिन्ह आहे तुतारी, या तुतारीदारी माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायची संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.